मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत की रुक्मिणी काकू DNA टेस्ट करण्यासाठी सावीच्या गृहप्रवेशाच्या दिवशीच तिचे काही केस कापून घेते. परंतु तेव्हाच सिंधू रुक्मिणी काकूंना रंगेहात पकडते आणि राघवला सर्व काही सांगून टाकते. तर आता राघवसुद्धा रुक्मिणी काकूंवर खूपच भडकतो. तेव्हा रुक्मिणी काकू सिंधूवर नाही ते घाणेरडे आरोप करत असते की मला माझ्या खानदानाच्या रक्तामध्ये भेसळ नको आहे. आणि ते ऐकून राघव खूपच भडकतो. तो म्हणतो, काकू बस झालं. मला तर वाटलं होतं तू माझ्या मुलीच्या आनंदामध्ये सामील झालीस, परंतु तुझ्या मनात तर एवढं मोठं पाप होतं. आणि काकू तुला कळतंय का, ही चूक तू या आधी पण केली होतीस. अन्वीला तिच्या आईपासून किती दिवस दूर ठेवलं होतंस, ते पण कशासाठी, तर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी. पण कधीतरी या सगळ्याचा दुसऱ्यांना किती त्रास होत असेल याचा विचार तू केलास का? आणि तुझ्यामुळेच राखीताईचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. ती अजूनही त्यातून बाहेर आलेली नाहीये, ती ठीक झाली नाही. मग तुला काय वाटतं, मी पण राखीताईसारखा वेडा झालो पाहिजे का? तुला ते चालेल का? पण तू तुझी इच्छा पूर्ण कर. म्हणून आता राघव वेड्यासारखं करत असतो. टेबलवरील फ्लॉवर पॉट उचलतो आणि इकडे तिकडे फेकत तो स्वतःच्या सुद्धा डोक्यात घालत असतो. तेव्हा सिंधू राघवला अडवते आणि प्लीज असं काही करू नका म्हणून समजावत असते. परंतु राघव मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, जर काकू माझ्या मुलीला सावीला या घरात ॲक्सेप्ट करायला तयार नसेल ना, तर मग माझा तरी जगून काय फायदा आहे? तेव्हा रुक्मिणी काकू घाबरतच म्हणते, अरे राघव, तू हे काय करत आहेस? राघव चिडूनच म्हणतो, मग काकू तुला कळतंय का तू काय करत आहेस ते? अगं, एका आईला चांगलं माहिती असतं की आपल्या मुलीचा बाप कोण आहे ते. आणि आत्तापर्यंत मी तुला 1000 वेळा सांगितलं, सिंधूच्या स्वभावामध्ये लाख चुका असतील, परंतु सिंधू कधीही खोटं बोलणार नाही. आणि माझा आत्मा मला सांगतोय, मला माहिती आहे की सावी माझीच मुलगी आहे ते. आणि मला हेही चांगलं माहिती आहे की सिंधू कधीच इतर कुणाच्या मुलाची आई नाही होऊ शकत. माझा तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा राघवचे ते बोलणे ऐकून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. तर सिंधू खूपच खुश असते की राघवचं तिच्यावर अजूनही किती प्रेम आहे ते. तर काकू म्हणते, राघव, अरे एकदा तरी मला ही DNA टेस्ट करू देत. तेव्हा राघव लगेच काकूचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणतो, काकू तुला माझी शपथ आहे, जर तू पुन्हा हा प्रश्न केलास ना, तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि ते ऐकून रुक्मिणी काकूच्या पायाखालची जमीनच हादरते. राघव रडतच म्हणतो, काकू तुला हे चांगलंच माहिती आहे, जेव्हा सिंधू माझ्या आयुष्यातून निघून गेली होती, विनायकसुद्धा माझ्या जवळ नव्हता, या जगात नव्हता, तेव्हा माझी काय हालत झाली होती ते. मला जगण्याची सुद्धा इच्छा उरली नव्हती. तेव्हा तूच मला समजावत होतीस ना की या सगळ्यातून कसं बाहेर यायचं, कसं मी मूव ऑन व्हायचं. तरीही मी त्यातून बाहेर पडलो नव्हतो. तेव्हा रुक्मिणी काकूंना तो सर्व काही भूतकाळ आठवतो. तर राघव म्हणतो, जेव्हा विनायक माझ्या आयुष्यामध्ये आला तेव्हा मला जगण्याची नवीन आशा मिळाली. तेव्हा मी कुठेतरी त्यातून बाहेर पडायला लागलो. आणि आज सावी जेव्हा माझ्या आयुष्यात आली ना, मला कळलं की ती माझीच मुलगी आहे. तेव्हापासून मी खूप खुश आहे. मी पहिल्यासारखं होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तू जर पुन्हा माझ्या सावीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी पहिलाच राघव बनेल आणि त्यातून बाहेर काढणं तुमच्यासाठी अशक्य असेल. आणि काकू, जर तू खरंच मला तुझा मुलगा मानत असशील ना, तर मला आज वचन दे, तू हा प्रश्न कधीही पुन्हा विचारणार नाहीस. तेव्हा आता रुक्मिणी काकूसुद्धा राघवच्या डोक्यावर हात ठेवत नाईलाजाने त्याला वचन देते की ठीक आहे, मी हा प्रश्न आणि हा विषय पुन्हा कधीही काढणार नाही. तेव्हा राघव म्हणत असतो, काकू, आज तू माझ्या मुलीच्या आईचा अपमान केला आहेस, ते पण सर्वांसमोर. आणि म्हणूनच तुला सर्वांसमोरच सिंधूची माफी मागायला हवी. ते ऐकून रत्नाकर आणि राजश्री खुश होतात. परंतु रुक्मिणी काकू चिडूनच म्हणते, नाही, काहीही झालं तरी चालेल, परंतु मी सिंधूची माफी नाही मागणार. राघव, मला तुझी काळजी आहे हे खरं आहे, पण मी कदापि सिंधूची माफी नाही मागणार. तर राघव चिडूनच म्हणतो, काकू, तू स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या एका स्त्रीच्या इज्जतीवर प्रश्न उठवला आहेस, त्यामुळे तुला सिंधूची माफी तर मागावीच लागेल. काकू म्हणते, राघव, ही सिंधू म्हणजे आपल्या खानदानाला लागलेला एक शाप आहे. मी तुला सांगितलं की सावी कुणाची मुलगी आहे हा प्रश्न मी यापुढे कधीही विचारणार नाही, पण या मुलीची माफी नाही मागणार. तेव्हा राघव चिडूनच म्हणतो, काकू, मी तुला शेवटचं विचारतो,
तुला सिंधूची माफी मागायची आहे की नाही? तेव्हा रुक्मिणी काकू घाबरते. ती सिंधूसमोर हात जोडत म्हणते की मला माफ कर, यापुढे मी असं कधीही वागणार नाही. आणि चिडूनच काकू लगेच तेथून आतमध्ये निघून जाते आणि सावीचे केस फेकून देते. तर सिंधू खूप रडत असते आणि राजश्रीला म्हणते की तुम्ही माझ्या मुलीसाठी जे काही केलंत ना त्यासाठी थँक्यू सो मच, पण आता आम्हाला निघायला हवं. तर राजश्री म्हणत असते आज कार्तिकी पौर्णिमा आहे आणि जर आजच्या दिवशी घरातील मुलगी अशी उपाशी गेली ना तर तो खूप मोठा अपशकुन असतो. सिंधू म्हणत असते मला नाही थांबता येणार. राघव सिंधूला रिक्वेस्ट करत म्हणतो सिंधू प्लीज थांब ना. त्यावर आता सिंधूसुद्धा होकार देते. रत्नाकर विचारतो सिंधू बाळा, म्हणजे तू आमच्यासोबत जेवणार नाहीस का? तर सिंधू म्हणत असते बाबा मी या घरापासून लांब राहिलेलंच बरं. मी फक्त सावीसाठी इथे आले होते. त्यानंतर आता सर्वजण जेवणासाठी बसतात. तेव्हा राजश्रीने सावीसाठी पंचपक्वान्नाचं जेवण बनवलेलं असतं. तर राघव, राजश्री, रत्नाकर सावीला घास भरवत असतात आणि सावीवर सर्वांचं इतकं प्रेम पाहून सिंधूचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. तेव्हा या सर्वांचं लक्ष तर फक्त आणि फक्त सावीकडे आहे. माझ्या विनूकडे तर कोणी बघायला सुद्धा तयार नाही, म्हणून मधूचा जळफळाट होत असतो. तेव्हा सावी सिंधूला म्हणते आई तू ये ना, माझ्याजवळ बस ना. परंतु सिंधू म्हणते नाही बाळा, तू जेवण करून घे. सावी म्हणते नाही आई, तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय नाही जेवत म्हणून. प्लीज तू माझ्याजवळ येऊन बस ना. तर राघवसुद्धा सिंधूला म्हणतो सावी इतका आग्रह करत आहे तर प्लीज बस ना, थोडं खाऊन घे. तर सिंधू म्हणते ठीक आहे. तेव्हा आता राघव मधूला खुर्चीवरून उठायला सांगतो आणि सिंधूला त्याच्याजवळ बसवतो. तर मधूचा खूपच जळफळाट होतो. तर सावी म्हणत असते आई बाबा मी तुमची मुलगी आहे की नाही? मग आपण तिघे पण एका ताटामध्ये जेवण करूयात. तुम्ही दोघेजण एकमेकांना घास भरवा बरं. आता नाईलाजाने सिंधू आणि राघव एकमेकांना घास भरवत असतात. तेव्हा दोघांनाही भूतकाळातील प्रेमाचे क्षण आठवत असतात. दोघेही भूतकाळात अगदी रमून जातात. त्यानंतर आता सर्वजण सावीला खूप सारे गिफ्ट्स देत असतात. तर सावी खुश असते. तर रत्नाकर सावीला एक लॅपटॉप गिफ्ट करतो. ते पाहून सिंधूला मोठा धक्काच बसतो. तर सावी म्हणत असते आजोबा मी तुमच्याकडून एवढं मोठं महागडं गिफ्ट नाही घेऊ शकत, कारण आईला ते नाही आवडणार. तर रत्नाकर म्हणतो अगं बाळा, तुझ्या आईला ते नक्कीच आवडेल. तेव्हा राघव म्हणतो अगं बाळा, माझं गिफ्ट तर त्यापेक्षाही मोठं आहे. म्हणून तो एक कागद सावीच्या हातावर ठेवतो. सावी विचारते बाबा हे काय आहे? राघव म्हणतो अगं तू खोलून तर पहा. तर सावी लगेच तो कागद खोलून पाहते आणि तो एका स्कूलचा फॉर्म असतो आणि राघवने सावीचं ॲडमिशन एक खूप मोठ्या स्कूलमध्ये केलेलं असतं. तर राघव म्हणतो हे काही असं तसं स्कूल नाही, या पुण्यातील सगळ्यात मोठं स्कूल आहे, जिथे माझा विनायक पण शिकत आहे. आता सावी आणि विनायक एकाच स्कूलमध्ये सोबत जाणार. तेव्हा सावी खुश होते, परंतु सिंधूला मात्र हा निर्णय मान्य नसतो. आता राघव सिंधूला कसं समजवणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.